नमस्कार मित्रांनो, स्पर्धानीती अकॅडमीच्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर मी वैभव गुंजाळ आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपण मराठी व्याकरणाची जी सिरीज सुरू केलेली आहे त्या सिरीजचा हा भाग 3. या अगोदर या सिरीज मधले 2 भाग आपले झालेले आहेत. ज्यांनी कोणी अजून ते बघितले नाही ते जाऊन बघू शकता. आपल्या चॅनलवर ते भाग उपलब्ध आहेत. आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये मराठी व्याकरण सिरीज नावाने एक प्लेलिस्ट असेल. त्या प्लेलिस्टमध्ये या अगोदरचे 2 भाग तुम्हाला मिळून जातील. ते आवर्जून बघून घ्या. त्यानंतर मित्रांनो, इथून पुढे येणारे पण सगळे भाग व्यवस्थितरित्या बघा, कारण या सिरीजमध्ये होणारी प्रत्येक गोष्ट तुम्हाला आगामी एक्झामसाठी नक्की कामाला येईल. जे कोणी चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. लेक्चर आवडलं तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि मित्रांना शेअर करायला तर अजिबातच विसरू नका. त्यानंतर मित्रांनो, इथून पुढे येणाऱ्या सगळ्या गोष्टींच्या अपडेटसाठी आपलं टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून ठेवा. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन आपलं टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून ठेवा, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या सगळ्या गोष्टींच्या अपडेट्स तुम्हाला तिथं मिळत राहतील. आणि इतरही काही महत्त्वाच्या गोष्टी एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू ज्या महत्त्वाच्या आहेत त्या तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत राहतील. त्यामुळे आपलं टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप ग्रुप नक्की जॉईन करून ठेवा. आले लक्षात? चालेल. आता मित्रांनो, आपल्या भाग 3ला शिकायला आपण सुरुवात करूयात. सुरुवात करण्या अगोदर मित्रांनो, ही मराठी व्याकरणाची ऑनलाईन बॅच आहे आपली. या बॅच बद्दल मी जास्त सांगणार नाही, तुम्हाला माझ्या शिकवण्यातनं बऱ्याच गोष्टी समजतच असतील. पण एकच गोष्ट सांगतो, एकदा का तुम्ही माझ्याकडनं मराठी व्याकरण शिकले की परत तुम्हाला कधीच कुणाकडनंच मराठी व्याकरण शिकायची गरज राहणार नाही म्हणजे नाही. हे मी खूप आत्मविश्वासपूर्वक बोलतोय. मी खूप साध्या सोप्या सरळ भाषेत आणि खूप सुंदररित्या आणि विस्तृतरित्या सगळ्या गोष्टी या बॅचमध्ये घेतलेल्या आहेत. मराठी व्याकरणाचं 1 स्टॉप सोल्युशन म्हणजे ही बॅच आहे. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ॲपची लिंक दिलेली आहे. तिथे जा, ॲप डाउनलोड करा. तुम्हाला ही ॲपवर आपली बॅच मिळून जाईल. त्यानंतर मित्रांनो, ही आपली अर्थशास्त्र विषयाची पण ऑनलाईन बॅच आहे. जे कोणी कंबाईनची तयारी करत असेल त्यांनी बिंदासपणे ही बॅच जॉईन करा. अर्थशास्त्र या विषयाचं 1 स्टॉप सोल्युशन मी या बॅचमध्ये दिलेलं आहे. अर्थशास्त्र विषय पण तुम्ही माझ्याकडनं शिकले की परत शिकायची गरज पडणार नाही. जो विषय मी शिकवेल तो विषय परत कुठेच आणि कधीच शिकायची गरज पडणार नाही. सध्या 2 बॅचेस आपल्या ॲपवर उपलब्ध आहेत. तिथे जाऊन तुम्ही त्या जॉईन करू शकता. आलं लक्षात? चालेल. आता मित्रांनो, मी आपला कुठलाही वेळ घेणार नाही आणि सरळ आपल्या भाग 3च्या पहिल्या प्रश्नाला आपण सुरुवात करूयात. बघा मित्रांनो, आपला भाग 3चा पहिला प्रश्न आहे जोड्या जुळवा. कशाच्या जोड्या जुळवायच्या? तर बघा मित्रांनो, इकडे काही आपल्याला वर्णांचे प्रकार दिलेले आहेत. मग कोणते प्रकार तर ते अगोदर समजून सांगतो. बघा मित्रांनो, मराठी वर्णमालेमध्ये एकूण जे 52 वर्ण आहेत, या वर्णांचं उच्चारस्थान आपल्या मुखातल्या वेगवेगळ्या भागांपासून आहे. म्हणजे काय? तर आपण जे वर्ण उच्चारतो तर ते उच्चारताना आपले मराठी वर्णमाला ज्या वर्णांपासून बनलेली आहे किंवा मराठी भाषा ज्या वर्णांपासून बनलेली आहे ते वर्ण आपण मुखातल्या ज्या भागांपासून उच्चारतो, म्हणजे प्रत्येक वर्णाचं उच्चारस्थान आहे आपल्या मुखातला कोणता तरी अवयव. म्हणजे आपल्या मुखातल्या अवयवांचा वापर करून आपण वर्णांचा उच्चार करतो. मग नेमकं कोणत्या वर्णांचा उच्चार मुखातल्या कोणत्या अवयवांचा वापर करून केला जातो यावरून उच्चार स्थानानुसार वर्णांचे प्रकार पडतात. उच्चार स्थानानुसार वर्णांचे प्रकार म्हणजे नेमकं कोणत्या अवयवांचा कोणत्या स्थानाचा वापर करून कोणते वर्ण उच्चारले जातात. मग मित्रांनो, याचे एकूण 10 प्रकार पडतात. किती प्रकार पडतात? 10. त्यातले 4 प्रकार आपल्याला इथे विचारलेले आहेत. पहिला प्रकार आहे कंठ्य वर्ण, दुसरा प्रकार आहे तालव्य वर्ण, तिसरा प्रकार आहे दंत्य वर्ण आणि चौथा प्रकार आहे मूर्धन्य वर्ण. म्हणजे कंठातून कोणते वर्ण उच्चारले जातात, टाळूतनं कोणते वर्ण उच्चारले जातात, दाताच्या साहाय्यानं कोणते वर्ण उच्चारले जातात, मूर्धेच्या साहाय्यानं कोणते वर्ण उच्चारले जातात, अशा प्रकारचे 4 प्रकार आपल्याला इथे विचारलेले आहेत. एकूण उच्चार स्थानानुसार वर्णांचे 10 प्रकार पडतात. त्यातले 4 प्रकार इथं विचारलेले आहेत. आता मित्रांनो, या 4 प्रकाराशी आपला संबंध आला. पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो, उच्चार स्थानानुसार जे वर्णांचे प्रकार आहेत, ज्या ज्या गोष्टीशी आपला संबंध आला त्याच्या इतक्या सुंदर आणि इतक्या सोप्या आणि इतक्या साध्या आणि इतक्या छान ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही परत कधीच विसरणार नाही की कंठ्य वर्ण कोणते आहेत, तालव्य वर्ण कोणते आहेत, दंत्य कोणते आहेत आणि मूर्धन्य वर्ण कोणते आहेत. हे कायमस्वरूपी तुमच्या लक्षात राहील. आलं लक्षात? चालेल. आता
कंठ्यवर्ण कोणते हे शोधण्यापेक्षा, तालव्य वर्ण कोणते हे इकडे शोधण्यापेक्षा, दंत्यवर्ण कोणते हे इकडे शोधण्यापेक्षा, मूर्धन्य वर्ण कोणते हे इकडे शोधण्यापेक्षा आपण काय करूयात, एक एक प्रकार व्यवस्थित शिकूयात आणि नंतर इकडे शोधायला येऊयात. सगळ्यात अगोदर आपण बघूयात कंठवर्ण म्हणजे काय. तर बघा मित्रांनो, कंठवर्ण ज्या वर्णांचा उच्चार कंठातून केला जातो, आपला कंठ जो असतो या कंठातून ज्या वर्णांचा उच्चार केला जातो त्या वर्णांना कंठवर्ण असं म्हणतात. काय म्हणतात मित्रांनो सांगा, कंठवर्ण. चला बोला, कंठवर्ण म्हणजे काय. कंठवर्ण म्हणजे एकूण जे मराठी वर्णमालेमध्ये वर्ण आहेत या वर्णांपैकी कंठातून कोणत्या वर्णांचा उच्चार केला जातो त्या वर्णांना कंठवर्ण असं म्हटलं जातं. आणि मित्रांनो, एकूण जे कंठवर्ण आहेत तर हे कंठवर्ण आहेत, एकूण जे कंठवर्ण आहेत तर हे आहेत 9. किती आहेत मित्रांनो सांगा, 9. म्हणजे एकूण 52 वर्णांपैकी कंठवर्ण किती आहेत सांगा, 9. किती आहेत, 9. मग सर तुम्ही आम्हाला हे सांगितलं कंठवर्ण म्हणजे काय, तर कंठातून उच्चारले जाणारे जे वर्ण असतात त्या वर्णांना कंठवर्ण असं म्हणतात. कंठवर्ण आहेत एकूण 9. मग आता मला हे पण सांगून द्या की एकूण वर्णापैकी जे 9 कंठवर्ण आहेत ते कोणते आहेत, जेणेकरून आम्हाला कंठवर्ण इथं शोधायला सोपं जाईल. चालेल, आता ते पण सांगून देतो. बघा मित्रांनो, कंठवर्ण आहेत 9. किती आहेत, 9. याच्यामध्ये 2 आहेत स्वर. कोणते स्वर आहेत मित्रांनो सांगा, अ आणि आ. त्यानंतर एक आहे स्वरादी, तो म्हणजे कोणता मित्रांनो, विसर्ग. त्यानंतर मित्रांनो ह हा एक महाप्राण किंवा ह हे एक व्यंजन यामध्ये आहेत. हे झाले 4. आणि त्यानंतर मित्रांनो क वर्गातले जे आहे तर ते क वर्गातले 5. मग क वर्गातले 5 व्यंजन कोणते आहेत, क, ख, ग, घ आणि ग. नाकातनं ग, हे ड नाहीये, नाकातनं ग. वाङ्मय शब्द आहे ना त्याच्यातलं बघा हे ग आहे. नाकातनं ग चा उच्चार केला की याचा उच्चार होत असतो. मग चला, एकूण कंठवर्ण किती आहेत मित्रांनो सांगा, 9. किती सांगा रे, 9. अ आणि आ हे 2 स्वर, एक स्वरादी विसर्ग, ह हे एक महाप्राण म्हणजे ह हे एक व्यंजन, आणि त्यानंतर हे 5, हे 5 आणि हे 4. टोटल किती झाले मित्रांनो, 9. आता हे सगळे असे तुमच्या लक्षात राहणार नाही. त्यामुळे मी काय करतो, कंठवर्ण कोणते, तालव्य कोणते, दंत्य कोणते, मूर्धन्य कोणते हे सांगण्यापेक्षा सरळ सरळ याच्या ट्रिक्स सांगतो आणि हे जे वर्ण आहेत हे कसे लक्षात ठेवायचे ते सांगतो. लक्ष द्या. मग कंठवर्ण लक्षात ठेवण्यासाठी मित्रांनो एकच ट्रिक्स लक्षात ठेवायची. ती ट्रिक्स म्हणजे कोणती मित्रांनो, अक्का हा शब्द लक्षात ठेवायचा. कोणता शब्द लक्षात ठेवायचा, अक्का. अक्का शब्द लक्षात राहिला की एकूण जे कंठातून उच्चार होणारे 9 वर्ण आहे ते तुमच्या सहजरित्या लक्षात राहतील. ते कसे, तर बघा मित्रांनो, इथं आ म्हणजे काय लक्षात ठेवायचं, इथं आ म्हणजे अ आणि आ हे 2 स्वर लक्षात ठेवायचे. त्यानंतर मित्रांनो इथं आ सोबत अजून एक स्वरादी लक्षात ठेवायचा, तो म्हणजे विसर्ग. आणि त्यानंतर मित्रांनो जिथं विसर्ग आहे तिथं एक वर्ण लक्षात ठेवायचं, एक व्यंजन लक्षात ठेवायचं, ते म्हणजे ह हा महाप्राण व्यंजन. चालेल, बोला आपण काय बघतोय, कंठवर्ण. कंठवर्ण म्हणजे काय, कंठातून उच्चारल्या जाणाऱ्या वर्णांना कंठवर्ण असं म्हणतात. एकूण वर्णापैकी कंठवर्ण किती आहेत, 9. ते सरळ सरळ लक्षात ठेवण्यापेक्षा आपण ट्रिक्सच्या माध्यमातून त्याला लक्षात ठेवूयात. मग काय ट्रिक सांगितली मी तुम्हाला, अक्का. मग अक्का या शब्दातून आपल्याला कोणते वर्ण लक्षात राहणार आहेत, 9 कंठवर्ण. बर, आ म्हणजे काय, मग इथं आ म्हणजे अ आणि आ हे 2 स्वर लक्षात ठेवायचे. त्यानंतर म्हणजे आपण ज्याला एक विसर्ग म्हणतो, हा एक स्वरादी लक्षात ठेवायचा आणि विसर्गासोबत ह हा एक महाप्राण लक्षात ठेवायचा. आलं लक्षात, हे झाले 4. आणि त्यानंतर मित्रांनो हे डबल क जे आहे, या क मधलं पहिलं क जे आहे तर हे म्हणजे कंठवर्ण. म्हणजे ही कंठवर्णाची ट्रिक्स आहे, हे लक्षात राहतं आपलं. आणि दुसरं जे क आहे मित्रांनो याच्यामधून क च्या वर्गातले 5 व्यंजन. मग क वर्गातले 5 व्यंजन कोणती आहेत, क, ख, ग, घ आणि ग. नाकातनं ग चा उच्चार. म्हणजे अशा प्रकारे मित्रांनो ही 5 आणि ही 4 एकूण किती झाली, 9 झाली कंठवर्ण. चालेल, आता इकडे व्यवस्थित लक्ष द्या. चालेल, बोला आपण काय बघतोय, आपण उच्चारानुसार वर्णांचे हे 4 प्रकार बघतोय. त्यामध्ये पहिला प्रकार कंठवर्ण. तसे 10 प्रकार आहे पण प्रश्नामध्ये 4 विचारले ते 4 बघतोय. पहिला प्रकार म्हणजे कंठ. कंठातून ज्या वर्णांचा उच्चार केला जातो त्यांना कंठवर्ण असं म्हटलं जातं. कंठवर्ण आहेत 9. बरं, ते कसे लक्षात ठेवायचे, त्यासाठी एक ट्रिक सांगितली, अक्का. अक्का या शब्दामध्ये आ म्हणजे काय, अ आणि आ हे 2 स्वर. त्यानंतर अ आणि आ सोबत म्हणजे हा एक विसर्ग, हा एक स्वरादी लक्षात ठेवायचा. आणि त्यानंतर स्वरादी सोबत ह हा एक महाप्राण व्यंजन लक्षात ठेवायचं. अ आ हा विसर्ग आणि हा ह हे झाले 4.
त्यानंतर या क मध्ये पहिला क आहे कंठवर्णाची ही ट्रिक्स आहे आणि दुसरा क म्हणजे क वर्गातली 5 व्यंजन क ख ग घ ग. मग अशा प्रकारे हे 5 आणि हे 4 टोटल किती झाले मित्रांनो 9 वर्ण झाले कंठ. मग तुम्हाला झोपेत जरी कोणी विचारलं अक्का म्हणजे काय तर तुम्हाला हे कंठवर्ण लक्षात आले पाहिजे की कंठवर्णाची ट्रिक्स आहे अक्का. मग मला सांगा रे इथे कंठवर्ण कोणते आहेत मग याची जोडी कुणाशी लागेल सांगा. बघा इथे आहे क इथे आहे ग आणि इथे आहे ग नाकातनं. म्हणजे अशा प्रकारे 1चं उत्तर किंवा अचं उत्तर असेल 3 आपल्या या ट्रिक्सनुसार. आलं लक्षात. ओके. आता मित्रांनो आपण बघूया तालव्य वर्ण. कंठवर्ण लक्षात राहील अक्का शब्द लक्षात ठेवायचा. परत एकदा सांगतो स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता. अक्का शब्द लक्षात राहिला की कंठवर्ण लक्षात राहते. आणि मित्रांनो ह्या गोष्टी सगळ्या तुमच्या एखाद्या नोट्समध्ये फेर करून घ्या. आणि लक्षात लेक्चर झाल्यावर घेतलं तरी पण चालेल पण या गोष्टी लिहून घ्या कारण हा कायमस्वरूपी आहे हे बदलणार नाहीये. तुम्हाला कुठे पण आणि कोणत्या परीक्षेत कंठवर्ण कोणत्या आहेत प्रश्न विचारला तर हेच राहणार बदलणार नाहीयेत कारण मराठी व्याकरणामध्ये बदलण्यासारखं काही नसतं. क्लिअर. मग अशा प्रकारे तुम्हाला कंठवर्ण म्हणजे काय हे लक्षात आलं असेल. मग अचं उत्तर किती मित्रांनो 3. आता आपण बघू तालव्य वर्ण. तालव्य वर्ण म्हणजे काय बघा मित्रांनो तालव्य म्हणजे टाळू. आपल्या मुखामध्ये टाळू जो भाग असतो जो अवयव असतो ना त्याला तालव्य असं म्हटलं जातं. मग टाळूला जिभेचा स्पर्श होऊन जे वर्ण उच्चारले जातात त्या वर्णांना तालव्य वर्ण असं म्हटलं जातं. चला बोला आपण तालव्य वर्ण बघतो. तालव्य म्हणजे काय टाळू. मग टाळूला जिभेचा स्पर्श होऊन ज्या वर्णांचा उच्चार केला जातो त्या वर्णांना काय म्हटलं जातं मित्रांनो तालव्य वर्ण. मग कोणते कोणते आहेत तालव्य वर्ण तर बघा मित्रांनो तालव्य वर्ण पण आहेत 9. तालव्य वर्ण पण किती आहेत मित्रांनो 9. मग कोणती कोणते आहेत तालव्य 9 वर्ण तर मी हे सरळ सरळ सांगण्यापेक्षा सरळ तुम्हाला ट्रिक सांगून देतो तालव्य वर्ण कसे लक्षात ठेवायचे. तर लक्षात ठेवायचे मित्रांनो तुमची ताई जी असेल या ताईला यश मिळालंय म्हणून मी म्हटलंय ताईचे यश. समजून घ्या व्यवस्थित. काय म्हटलं ताईचे यश. मग ताईचे यश हे 2 शब्द लक्षात राहिले की सगळे तालव्य वर्ण 9च्या 9 तुमच्या सहजरित्या लक्षात राहतील. ते कसे लक्ष द्या. बघा मित्रांनो ताईचे यश ही तालव्य वर्णाची ट्रिक्स आहे. म्हणजे एकूण जे 9 तालव्य वर्ण आहे ते लक्षात ठेवण्याची ट्रिक्स म्हणजे ताईचे यश. बरं कसं लक्षात ठेवायचं तर बघा मित्रांनो हे ता म्हणजे काय तर तालव्य वर्ण. कारण मित्रांनो ट्रिक्स केलीये पण ती कशाची आहे हे पण माहिती राहिलं पाहिजे ना. नुसतं ट्रिक्स करून ठेवायचे कशाची ट्रिक्स आहे तेच माहिती नाही याला काही अर्थ आहे का. तुम्हाला ताईचे यश आठवलंय पण ताईचे यश ही ट्रिक्स कशाची हे जर आठवलं नाही तर याला काही उपयोग आहे का नाही. म्हणून केलेली ट्रिक्स ही कशाची आहे हे पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणून मित्रांनो ता म्हणजे तालव्य वर्ण की बाबा ताईचे यश ही तालव्य वर्णाची ट्रिक्स आहे. म्हणजे तालव्य म्हणजे टाळू. टाळूला जिभेचा स्पर्श होऊन उच्चारल्या जाणाऱ्या वर्णांचे ट्रिक्स आहे. तालव्य 9 वर्ण आहेत ते याच्यानुसार लक्षात ठेवायचे. मग ता म्हणजे काय तालव्य. हे ई म्हणजे काय मित्रांनो ई म्हणजे रस्व ई आणि दीर्घ ई. हा एक लहाना ई म्हणजे एक पहिला म्हणजे रस्व ई आणि दीर्घ ई असं लक्षात ठेवा. हा रस्व ई आणि हा दीर्घ ई राहिले 2. ओके. त्यानंतर मित्रांनो च म्हणजे काय तर च म्हणजे च वर्गातली 5 व्यंजन. मग च वर्गातली 5 व्यंजन कोणती आहे च छ ज झ आणि ञ. हे त्र नाहीये लक्षात. हे य गाईचा य नाकातनं उच्चाराचा ज्ञ ज्ञ अशा प्रकारे याचा उच्चार असतो. हे एक अनुनासिक आहे. मी भविष्यात याबद्दल प्रश्न आला तर पुढे सांगेलच पण अशा प्रकारे हे त्र नाही मात्र ही गोष्ट लक्षात ठेवा. हे अनुनासिक आहे आणि याचा उच्चार नाकातनं य गाईचा उच्चार होतो ना तसा उच्चार करायचा ज्ञ ज्ञ. मग अशा प्रकारे याचा उच्चार असतो. मग हे किती झाले मित्रांनो 5. हे किती झाले ई आणि ई 2 7 आणि त्यानंतर हे 2 य आणि श. मग अशा प्रकारे 5 आणि 2 7 आणि 2 9 9 वर्ण आहेत तालव्य वर्ण. चला बोला तालव्य वर्ण म्हणजे तालव्य म्हणजे टाळू. टाळूला जिभेचा स्पर्श होऊन ज्या वर्णांचा उच्चार केला जातो त्यांना तालव्य वर्ण असं म्हणतात. एकूण वर्णांपैकी तालव्य वर्ण आहेत 9. तालव्य वर्ण कसे लक्षात ठेवायचे ताईचे यश. मग ताईचे यश मध्ये ता म्हणजे हे तालव्य वर्ण आहेत. ताईचे यश ही तालव्य वर्णाची ट्रिक्स आहे. ई म्हणजे रस्व ई आणि दीर्घ ई लक्षात ठेवायचं. च म्हणजे च वर्गातले 5 व्यंजन च छ ज झ य आणि त्यानंतर य श य आणि श. अशा प्रकारे हे 5 हे 2 7 आणि 2 9 एकूण तालव्य वर्ण किती आहेत मित्रांनो 9 आणि ते ताईचे यश या ट्रिक्सच्या माध्यमातून लक्षात ठेवायचे. चला मग मला सांगा आता तालव्य वर्ण कोणते असतील सांगा सांगा. तालव्य वर्ण कोणते असतील सांगा. च चा वर्ग च
च, झ आणि ञ म्हणजे अशा प्रकारे तालव्य वर्ण असतील 4 नंबर. बघा च, झ आणि ञ, च, झ आणि य हे 3 दिलेले आहेत, म्हणजे हे 4 नंबरचं तालव्य वर्ण असतील. क्लिअर? म्हणजे अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला तालव्य वर्ण पण समजले. चला मी तुम्हाला कंठवर्ण सांगितले 9. कोणते सांगा? अक्का. आ मधून अ आणि आ हे 2 स्वर, एक विसर्ग हा एक स्वरादी आणि विसर्गाच्या सोबत ह लक्षात ठेवायचं. आणि लक्षात म्हणजे हे झाले 4 आणि त्यानंतर क वर्गात क, ख, ग, घ, ग हे 5. 5 आणि 4 9. 9 झाले कंठवर्ण. तालव्य वर्णाची ट्रिक्स काय सांगितली? ताईचे यश. ता म्हणजे तालव्य, ई म्हणजे रस्वई आणि दीर्घई, च म्हणजे च वर्गातले 5, च, छ, ज, झ, य आणि य आणि श. अशा प्रकारे हे 5 आणि 2 7 आणि 2 9. 9 झाले तालव्य वर्ण. मग आपल्याला आपलं याचं पण उत्तर सापडलं. आता आपण बघूया दंत्यवर्ण. मग दंत्यवर्ण म्हणजे काय? तर लक्ष द्या इकडे मित्रांनो, एकदम सोपं आहे, सहजरित्या लक्षात राहील. दंत्यवर्ण म्हणजे काय? दंत म्हणजे दात. कोणते वर्ण बघतो आपण सांगा? दंत्यवर्ण. असं पण लिहू शकतो आपण याला, दंत्य किंवा दंत्य. मग दंत्यवर्ण म्हणजे काय? आता हे का लिहिलं, कसं लिहिलं याबद्दल मी आता चर्चा करत नाही. भविष्यात आपल्याला परसंवर्ण नावाची एक संकल्पना आहे, ती या भविष्यात आली तर मग मी तुम्हाला सांगेल नेमकं हे काय आहे. तर हे आता सध्या आपण बाजूला ठेवूयात. आता आपण बघूयात फक्त दंत्यवर्ण म्हणजे कोणते वर्ण. ओके, दंत म्हणजे दात. मग दात म्हणजे काय? सॉरी, दात म्हणजे काय कसं सांग सर? दंत म्हणजे दात, मग दात म्हणजे काय? हा प्रश्न चुकीचा आहे ना? इट्स ओके, माझे शब्द मागे घेतो. दंत म्हणजे दात. दाताला जिभेचा स्पर्श होऊन ज्या वर्णांचा उच्चार केला जातो त्यांना दंत्यवर्ण असं म्हटलं जातं. चला सांगा, दंत्यवर्ण म्हणजे काय? दंत म्हणजे दात. दाताला जिभेचा स्पर्श होऊन ज्या वर्णांचा उच्चार केला जातो त्याला दंत्यवर्ण असं म्हणतात. आणि मित्रांनो, दंत्यवर्ण आहेत एकूण 8. किती आहेत मित्रांनो सांगा? 8. आणि कसे लक्षात ठेवायचे याची एक ट्रिक सांगतो. दाताची लस कशी लक्षात ठेवायची? दाताची लस. मग दाताची लस ही ट्रिक्स कशाची आहे? दंत्यवर्णाची. दंत म्हणजे काय रे मित्रांनो? दंत म्हणजे दात. दाताला जिभेचा स्पर्श होऊन ज्या वर्णांचा उच्चार केला जातो त्यांना दंत्यवर्ण असं म्हणायचं. एकूण वर्णापैकी दंत्यवर्ण किती आहेत? 8. कसे लक्षात ठेवायचे? दाताची लस. मग द म्हणजे काय रे मित्रांनो? द म्हणजे ही ट्रिक्स कशाची आहे? दंत्यवर्णाची. मग दंत्यवर्ण म्हणजे द. त्यानंतर त म्हणजे काय? त वर्गातली 5 व्यंजन. मग सांगा, त वर्गातली 5 व्यंजन कोणते आहे? त, थ, द, ध आणि न. लक्षात म्हणजे ही त वर्गातली 5. लक्षात. ओके. त्यानंतर मित्रांनो, ल म्हणजे काय? ल. आणि स म्हणजे काय? स. ल, स. आणि जिथं ल येतो तिथं लू लक्षात ठेवायचा. लू हा स्वर. ओके, चालेल. लक्ष द्या इकडे व्यवस्थित. दंत्यवर्ण म्हणजे काय? दंत म्हणजे दात. दाताला जिभेचा स्पर्श होऊन ज्या वर्णांचा उच्चार केला जातो त्यांना दंत्यवर्ण असं म्हटलं जातं. दंत्यवर्ण एकूण आहेत 8. दंत्यवर्ण कसे लक्षात ठेवायची? तर दाताची लस ही एक ट्रिक्स लक्षात ठेवायची. यामध्ये द म्हणजे हे दंत्यवर्णाची ट्रिक्स आहे. त म्हणजे त वर्गातली 5 व्यंजन, त, थ, द, ध, न. आणि त्यानंतर मित्रांनो, ल आणि स. दाताची लस याच्यामध्ये ल आणि स हे 2 व्यंजन. आणि जिथं ल चा उच्चार होतो तिथं लू या स्वराचा उच्चार होत असतो. म्हणजे मित्रांनो, हे झाले 5 आणि हे झाले 3. 5 आणि 3 किती मित्रांनो? 8. त, थ, द, ध, न हे 5 व्यंजन, ल आणि स हे 2 व्यंजन आणि लू हा एक स्वर. जिथे ल आहे तिथे लू लक्षात ठेवायचं. म्हणजे अशा प्रकारे मित्रांनो हे झाले 8. दाताची लस म्हणजे दंत्यवर्ण. दंत्यवर्ण एकूण आहेत 8. त वर्गातली 5, ल, स आणि जिथं ल आहे तिथं लू. म्हणजे टोटल झाले 8. 8 वर्ण आहेत दंत्यवर्ण. राहतील लक्षात? ओके. आता मला सांगा मग दंत्यवर्ण कोणते आहेत? ल, स, त. त वर्गातले 5 म्हणजे 1. दंत्यवर्ण आहेत 1 नंबर. ल, स आणि त. क्लिअर इथपर्यंत? ओके. त्यानंतर मित्रांनो, आता आपण पुढे बघणार आहोत मूर्धन्य वर्ण. मग मूर्धन्य वर्ण म्हणजे काय? तर बघा, मूर्धन्य म्हणजे मूर्धा. आपल्या कंठ आणि आपले जो टाळू असते, कंठ आणि टाळू याच्यामध्ये मूर्धा नावाचा अवयव असतो आपल्या मुखामध्ये. कोणता? मूर्धा. मग कंठ आणि टाळू याच्यामध्ये मूर्धा नावाचा अवयव असतो. आणि या मूर्धेला जिभेचा स्पर्श होऊन ज्या वर्णांचा उच्चार केला जातो त्यांना मूर्धन्य वर्ण असं म्हटलं जातं. चला बोला मित्रांनो, मूर्धन्य म्हणजे काय रे? मूर्धा. मूर्धा म्हणजे काय? आपल्या आपल्या मुखामध्ये असलेला एक अवयव आहे मूर्धा. कंठ आणि टाळू यांच्यामध्ये मूर्धा नावाचा अवयव आहे. आणि या मूर्धेला जिभेचा स्पर्श होऊन ज्या वर्णांचा उच्चार केला जातो त्यांना मूर्धन्य वर्ण असं म्हणतात. आणि मित्रांनो, ही मूर्धन्य वर्ण आहेत 9. मग कसं लक्षात ठेवायचं? तर बघा मित्रांनो, एक ट्रिक सांगतो. मटणाचा रसळ जे व्हेजिटेरियन असतील त्यांना मी
सॉरी म्हणतो आणि अशा प्रकारे एक ट्रिक्स तुम्हाला सांगतो, मटणाचा रशळ. मग मित्रांनो, म म्हणजे काय, तर म म्हणजे मूर्धन्य वर्णाची ट्रिक्स आहे. ट म्हणजे काय, तर ट वर्गातली 5 व्यंजन. मग कोणती कोणती आहेत, ट, ठ, ड, ढ आणि न. अशा प्रकारे ट, ठ, ड, ढ आणि न ही झाली 5. आणि त्यानंतर मित्रांनो, र, श, ळ. र हे एक व्यंजन, श हे एक व्यंजन आणि ळ हे एक व्यंजन. आणि जिथं र येतो तिथं रू हा स्वर लक्षात ठेवायचा. चालेल, बोला. मला सांगा, आपण काय बघतोय, आपण बघतोय मूर्धन्य वर्ण. मूर्धा, मूर्धेला जिभेचा स्पर्श होऊन ज्या वर्णांचा उच्चार केला जातो त्यांना मूर्धन्य वर्ण असं म्हटलं. मूर्धन्य वर्ण कसं लक्षात ठेवायचं, मटणाचा रशळ. म म्हणजे काय, मूर्धन्य वर्ण. ट म्हणजे काय, ट वर्गातली 5 व्यंजन, ट, ठ, ड, ढ, न. त्यानंतर र, श, ळ ही 3. आणि जिथं र येतो तिथं कोणता स्वर लक्षात ठेवायचा, रू. म्हणजे अशा प्रकारे हे झाले 4 आणि हे झाले 5. एकूण मूर्धन्य वर्ण किती आहेत मित्रांनो सांगा, 9. किती आहेत सांगा, 9. राहतील लक्षात. ओके, मग मला सांगा कोणते आहेत मूर्धन्य वर्ण सांगा, ढ, ठ, ळ. म्हणजे अशा प्रकारे 2. 3, 4, 1, 2. कुठे सांगा, 3, 4, 1, 2. पहिलंच आपलं उत्तर आहे. मित्रांनो, परत एकदा सांगतो, हे न बदलणार आहे. आता मी 10 वेगवेगळे वर्णांचे प्रकार आहेत, उच्चारानुसार वर्णांचे प्रकार 10 आहेत, त्यातले 4 सांगितले. अजून एक पण पुढच्या प्रश्नामध्ये सांगणार आहे. मग आता तुम्हाला कंठवर्ण म्हटलं की अक्का शब्द डोक्यात राहिला पाहिजे. त्यानंतर दंत्यवर्ण म्हटलं की दाताची लस हा शब्द डोक्यात राहिला पाहिजे. त्यानंतर मी तुम्हाला जर तालव्य वर्ण म्हटलं तर ताईचे यश हे शब्द लक्षात राहिले पाहिजे. आणि त्यानंतर मी जर तुम्हाला मूर्धन्य वर्ण म्हटलं तर मटणाचा रशळ हे शब्द लक्षात राहिले पाहिजे. एवढं लक्षात राहिलं की हे अशा प्रकारे हे 4 प्रकार तुम्ही कधीच विसरणार नाही. कृपया परत एकदा सांगतो, याचं रिपीट येऊन स्क्रीनशॉट मारा किंवा तुम्ही पॉज करून करून लिहून पण घेऊ शकता. एकदा सगळं लेक्चर व्यवस्थित बघा, त्यानंतर रिपीट आणि परत पॉज करून सगळ्या गोष्टी लिहून ठेवा. ह्या न बदलणाऱ्या गोष्टी आहे आणि हक्काचे मार्क्स तुमचे आहेत. क्लिअर. मी अशी अपेक्षा करतो की तुमचा हा प्रश्न पण समजला असेल आणि सुटला असेल आणि खूप साऱ्या ट्रिक्स, खूप साऱ्या गोष्टी नवनवीन तुम्हाला शिकायला मिळाल्या असतील. लक्षात. चाल, त्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न आपला आहे, खालीलपैकी कोणता वर्ण ओष्ठ पद्धतीनं उच्चारला जातो. ओष्ठ म्हणजे काय, ओठ. ओठाला जिभेचा स्पर्श होऊन कोणता वर्ण उच्चारला जातो असं इथं विचारलंय. परत एकदा सांगतो, खालीलपैकी कोणता वर्ण ओष्ठ पद्धतीनं विचारला जातो. ओष्ठ म्हणजे ओठ. ओठाला जिभेचा स्पर्श होऊन ज्या वर्णांचा उच्चार केला जातो त्यांना ओष्ठ वर्ण असं म्हटलं जातं. आणि मित्रांनो, आपण काय करू, सगळंच ओष्ठ वर्ण बघू, मग यातला आपल्याला सहज ओळखता येईल की ओष्ठ पद्धतीनं उच्चारलेला वर्ण कोणता आहे. मग बघा मित्रांनो, ओष्ठ. ओष्ठ म्हणजे काय रे मित्रांनो, ओठ. मग ओठाला जिभेचा स्पर्श होऊन ज्या वर्णांचा उच्चार केला जातो त्यांना कोणती वर्ण म्हणतात, ओष्ठ वर्ण. लक्षात. मग मला सांगा मित्रांनो, ओष्ठ वर्ण आहेत एकूण 7. किती आहेत, 7. मग कोणती, तर याची पण एक सुंदर ट्रिक्स तुम्हाला सांगतो. उष्टा उपमा. बस, उपमा खाल्ला असेल पण उष्टा नसेल खाल्ला, पण असं समजा तुम्ही उपमा खाता खाता काही सोडून दिला म्हणजे तुम्ही उष्टा उपमा ठेवला. मग उष्टा उपमा आठवलं की ओष्ठ पद्धतीनं उच्चारले जाणारे वर्ण आठवले पाहिजे. ओष्ठ म्हणजे ओठ. ओठाला जिभेचा स्पर्श करून ज्या वर्णांचा उच्चार केला जातो त्यांना ओष्ठ वर्ण असं म्हटलं जातं. मग तुम्हाला याच्यासाठी एक ट्रिक्स तुम्हाला सांगतो, उष्टा उपमा. मग उष्टा उपमा हे शब्द आठवले की ओठाला जिभेचा स्पर्श होऊन ज्या वर्णांचा उच्चार केला जातो म्हणजे ओष्ठ वर्ण आठवले पाहिजे. मग कसे लक्षात ठेवायचे, तर बघा मित्रांनो, उष्टा म्हणजे काय, तर ओष्ठ वर्ण. ट्रिक्स कशाची ते पण लक्षात राहिलं पाहिजे ना. उष्टा म्हणजे काय की ओष्ठ वर्णाची ट्रिक्स आहे. ओष्ठ म्हणजे ओठ. ओठाला जिभेचा स्पर्श होऊन जे वर्ण उच्चारले जातात त्यांची ट्रिक्स आहे. आणि त्यानंतर मित्रांनो, उ म्हणजे काय, तर याच्यामध्ये रस्व उ आणि दीर्घ उ हे 2 स्वर लक्षात ठेवायचे. आणि त्यानंतर मित्रांनो, प म्हणजे काय, तर प वर्गातली 5 व्यंजनं. मग कोणती आहेत सांगा, प वर्गातली 5, प, फ, ब, भ आणि म. अशा प्रकारे ही झाली 5 आणि ही झाली 2. अशा प्रकारे एकूण ओष्ठ वर्ण किती आहेत, 7. मग याच्यापैकी ओष्ठ वर्ण कोणता आहे सांगा मित्रांनो, भ. प, फ, ब, भ. हा बघा भ, म्हणजे हा भ आहे ओष्ठ वर्ण. मग ओष्ठ पद्धतीनं उच्चारलं जाणारा वर्ण भ. क्लिअर. आता मी अशी अपेक्षा करतो की तुम्हाला 5 ट्रिक्स खूप सुंदर लक्षात राहिल्या पाहिजे. सांगा, कंठवर्ण कसं लक्षात ठेवायचं, अक्का. त्यानंतर मूर्धन्य वर्ण कसे लक्षात ठेवायचे, मटणाचा रशळ. तालव्य वर्ण कसे लक्षात ठेवायचे, ताईचे यश. दंतवर्ण कसे लक्षात ठेवायची, दाताची लस. आणि ओष्ठ वर्ण कसे लक्षात ठेवायचे, उष्टा उपमा. परत एकदा सांगतो, खूप खूप आणि खूप महत्वाच्या गोष्टी आहेत.
आणि मी अशी अपेक्षा करतो की तुम्हाला समजलं असेल. नोट डाऊन कृपया करून ठेवा. अशाच मित्रांनो या सिरीजमध्ये खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला नवनवीन शिकायला मिळणार आहे. फक्त सिरीज सोबत कनेक्ट राहा, चॅनल सोबत कनेक्ट राहा, संस्थेसोबत कनेक्ट राहा. क्लिअर? मी अशी अपेक्षा करतो की ह्या गोष्टी खूप सुंदररित्या तुम्हाला समजल्या असतील. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा मित्रांनो, पुढीलपैकी विजातीय स्वर कोणते? आता मी तुम्हाला आपल्या सिरीजच्या पहिल्याच लेक्चरमध्ये सजातीय स्वर आणि विजातीय स्वर सांगितलेले आहेत. मग सजातीय स्वर आणि विजातीय स्वर म्हणजे काय? तर मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं होतं, ज्या दोन स्वरांचं उच्चारस्थान समान असतं त्यांना सजातीय स्वर असं म्हटलं जातं, आणि ज्या दोन स्वरांचं उच्चारस्थान वेगवेगळं असतं त्यांना विजातीय स्वर असं म्हटलं जातं. आत्ताच तुम्हाला मी अनेक स्वरांची किंवा अनेक वर्णांची उच्चारस्थानं सांगितलेली आहे. म्हणजे आता तुमच्या लगेच लक्षात येईल की कोणत्या दोन स्वरांची उच्चारस्थान सारखी आहे का वेगवेगळे आहे. मग ज्या दोन स्वरांचं उच्चारस्थान सारखं असतं त्यांना सजातीय स्वर असं म्हणतात, आणि ज्या दोन स्वरांचं उच्चारस्थान वेगवेगळं असतं त्यांना विजातीय स्वर असं म्हणतात. आपण पहिलं बघू ई आणि ई. ईचं उच्चारस्थान काय आहे रे मित्रांनो? तालव्य. आणि ह्या ईचं पण उच्चारस्थान आहे तालव्य. म्हणजे ऱ्हस्व ई आणि दीर्घ ई या दोघांचं उच्चारस्थान एकच आहे, ते म्हणजे काय? तालव्य. आणि ज्या दोन स्वरांचं उच्चारस्थान एकच असतं त्यांना कोणती स्वर म्हटलं जातं मित्रांनो? सजातीय स्वर. त्यानंतर उ आणि उ बघा, ऊचं उच्चारस्थान पण ओष्टे आहे. आत्ताच सांगितलं उष्टा उपमा, आणि याचं पण उच्चारस्थान ओष्टे आहे. म्हणजे याचं दोघांचंही उच्चारस्थान ओष्टे आहे. ओठाला जिभेचा स्पर्श होऊन हे वर्ण उच्चारले जातात, म्हणजे एकाच ठिकाणाहून उच्चारले जातात. हे पण आहेत सजातीय स्वरांची जोडी. त्यानंतर मित्रांनो अ आणि आ बघा, अचं उच्चारस्थान पण कंठ्य आहे आणि आचं पण कंठ्य आहे. म्हणजे दोघांचं उच्चारस्थान कंठ्य आहे, कंठातून उच्चारले जाणारे स्वर आहे. आणि ज्या दोन स्वरांचं उच्चारस्थान एकाच ठिकाणाहून असतं मुखातल्या त्यांना आपण सजातीय स्वर असं म्हणतो. म्हणजे हे पण सजातीय आहे. आता इथं आलं उ आणि ए. तर ऊचं उच्चारस्थान आहे मित्रांनो ओष्ठ्य. आताच मी तुम्हाला सांगितलं ना ओष्ठ्य, ऊचं उच्चारस्थान. आणि एचं उच्चारस्थान आहे मित्रांनो कंठ तालव्य. काय आहे? कंठ तालव्य. आता हे तुम्हाला मी सांगितलं नाही, पण लक्षात ठेवा, ए, ä आणि ऐ हे तीन स्वर कंठ तालव्य यांचा उच्चार आहे. लक्षात? कंठ आणि टाळू या दोघांना जिभेचा स्पर्श होऊन हे वर्ण उच्चारले जातात. ए, ä, ऐ म्हणजे कंठ तालव्य. मग ऊचं उच्चारस्थान ओष्ठ्य आहे, एचं कंठ तालव्य आहे. म्हणजे दोघांचं उच्चारस्थान वेगवेगळं आहे. आणि ज्या दोन स्वरांचं उच्चारस्थान वेगवेगळं असतं त्यांना विजातीय स्वर असं म्हणतात. मग पुढीलपैकी विजातीय स्वर कोणते? तर उ आणि ए हे आपलं उत्तर असेल. आलं लक्षात? मी अशी अपेक्षा करत होतो मित्रांनो की तुम्हाला विजातीय स्वर आणि सजातीय स्वर पण व्यवस्थितरित्या लक्षात राहतील. चला सांगा, आपण काय काय बघितलं या लेक्चरमध्ये? 5 ट्रिक्स बघितल्या. कंठवर्ण, मूर्धन्यवर्ण, तालव्यवर्ण, त्यानंतर मित्रांनो दंत्यवर्ण आणि ओष्ठ्यवर्ण. कंठवर्ण लक्षात ठेवायचे अक्का या ट्रिक्सने, तालव्यवर्ण लक्षात ठेवायचे ताईचे यश या ट्रिक्सने, त्यानंतर दंत्यवर्ण लक्षात ठेवायचे दाताची लस या ट्रिक्सने, मूर्धन्यवर्ण लक्षात ठेवायचे मटणाचा रसळ या ट्रिक्सने, आणि ओष्ठ्यवर्ण लक्षात ठेवायचे उष्टा उपमा या ट्रिक्सने. आणि ते कसं काय मी सगळं सांगितलेलं आहे. भविष्यात इतरही वर्णांचे जे उच्चार आहे ते जर आपले त्या रिलेटेड प्रश्न आले तर ते पण मी तुम्हाला सांगत चालेल. सिरीज सोबत फक्त कनेक्ट राहा. मी अशी अपेक्षा करतो की सांगितलेल्या सगळ्या गोष्टी तुमच्या व्यवस्थितरित्या लक्षात आल्या असतील. आलं लक्षात? आता आपण इथेच थांबतोय. चलो, थँक्यू सो मच.